Open page number 204. Problem number 4 of death of partner. First I read the problem. Virendra, Devendra and Narendra were partners sharing profits and losses in the ratio of 3:2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. Problem number 4, page number 204. Balance sheet as on 31st March 2019. Bank loan 25,000, creditors 20,000, bills payable 5,000, reserve fund 30,000, capital accounts Virendra 90,000, Devendra 60,000, Narendra 30,000. Then assets furniture 50,000, land and building 50,000, motor car 20,000, sundry debtors 50,000, bills receivable 20,000, investment 50,000, cash at bank 20,000. Okay. Mr. Virendra died on 31st August 2019. वीरेंद्र बघा किती नंबरला आहे पार्टनर. फर्स्ट पार्टनर आहे वीरेंद्र. टिक करून घ्या वीरेंद्रला. Mr. Virendra died on 31st August 2019. 31st August 2019 ला पण अंडरलाइन करून घ्या. And the partnership deed provided that the event of the death of Mr. Virendra his executors be entitled to be paid out. आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जो एक्झिक्युटर आहे तर त्याची जी अमाउंट आहे तर ती त्याच्या एक्झिक्युटरला पेड करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण ऍडजस्टमेंट बघूया. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. द कॅपिटल टू हिज क्रेडिट at the date of death. Then second, his proportion of reserve at the date of last balance sheet. Then third, his proportion of profits to date of death based on the average profit of the last 4 years. Next adjustment, his share of goodwill should be calculated at 2 years purchase. 2 years purchase ला underline करा. Of the profit of the last 4 years for the year ended 31st March were as follows. Okay, the amount of profit is given 2016 40,000, 2017 60,000, 2018 70,000 and 2019 30,000. Okay, then next adjustment. Mr. Virendra has drawn rupees 3,000 per month to date of death. There is no increase and decrease the value of assets and liabilities. बघा खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटची जी लाईन आहे त्याला पूर्ण अंडरलाइन करा. There is no increase and decrease the value of assets and liabilities. असेट्स आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेली नाही. मग आता इन्क्रीज आणि डिक्रीज जर का झालेलं नसेल तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करावं लागेल का? नाही लागणार. बरोबर ना. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच काय तर असेट्स आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू जे इन्क्रीज आणि डिक्रीज होतात तर त्याच फक्त आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला एंटर करत असतो. पण इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, देअर इज नो इन्क्रीज अँड डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. त्यामुळे आपल्याला इथे या प्रॉब्लेम मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करावं लागणार नाही. कळलं का सगळ्यांना? त्यानंतर बघा adjustment number 5th. Mr. Virendra has drawn चा अर्थ काय withdrawn. बरोबर ना. rupees 3,000 per month to date of death. त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याने बिझनेस मधून काय केलेलं आहे 3,000 रुपये पर मंथ असे त्याने काय केलेले आहेत विथड्रॉन केलेले आहेत. मग विथड्रॉन बाय द पार्टनर म्हणजेच काय ड्रॉइंग्स लिहिल्या तिथे. ड्रॉन 3,000 इंटू 5 किती महिने होतात बघा ऑगस्ट पर्यंत. एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट पूर्ण आहे म्हणजेच त्याचं आफ्टर 5 months ही बिकेम डायड. ओके. मग त्याचं 5 महिने तो त्या फर्म मध्ये होता म्हणजे 3,000 पर मंथ इंटू 5 म्हणजेच किती तर 15,000 अमाऊंट आहे ती त्याने काय केलेली आहे फर्म मधून विथड्रॉन केलेली आहे. म्हणजेच काय ड्रॉइंग्स आहेत त्याची. लिहा तिथे ड्रॉइंग्स 3,000 इंटू 5 म्हणजेच इज इक्वल टू 15,000. टेक्स्टबुक मध्येच लिहा.
मग आता आपल्याला काय सांगितलं, प्रिपेअर वीरेंद्रज एक्झिक्युटर्स अकाउंट. आता एक्झिक्युटर्स अकाउंट म्हणजेच काय की त्याचं कॅपिटल अकाउंट आपण प्रिपेअर करायचं वीरेंद्रचं, आणि जे अमाऊंट येईल ती आपण काय करणार, त्याचं एक्झिक्युटरला ट्रान्सफर करणार. बरोबर ना? त्याने तुम्हाला इथे आन्सर दिलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करून घेऊया, तर आपण पहिल्यांदा वर्किंग नोट करून घ्यायची. बरोबर? वर्किंग नोट फर्स्ट, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आता तुम्ही. ऍव्हरेज प्रॉफिट, कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. ऍडजस्टमेंट नंबर 4 बघा सगळ्यांनी. ऍडजस्टमेंट नंबर 4. ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे अमाउंट ऑफ प्रॉफिट्स. कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. 40,000 plus 60,000 plus 70,000 plus 30,000. What is the amount of average profit? Average profit is equal to total profit divided by number of years. Yes, average profit is okay, 50,000 average profit. Correct answer. 2 lakhs divided by 4 म्हणजेच किती आलं, 50,000 average profit आला. Correct answer. Then calculate goodwill, amount of goodwill. Calculate amount of goodwill. Goodwill is equal to, फॉर्म्युला काय होतो बघा. Goodwill is equal to average profit into number of years purchase. Number of year purchase तुम्हाला दिलेले आहेत, ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये दिलेले आहेत. Tell me what is the amount of goodwill. Okay, 1 lakh is correct answer. Average profit 50,000 into number of years 2. Number of years purchase किती आहे 2, म्हणजेच किती झालं, 50,000 into 2. 1 lakh is the firm's goodwill. Then calculate Virendra's share in goodwill. Then calculate Virendra's share in goodwill. रेशो बघा किती आहे, 3:2:1. विरेंद्र फर्स्ट पार्टनर आहे, म्हणजेच त्याचा रेशो 3 आहे. नेहमी लक्षात ठेवायचं डेट मध्ये कोणत्या पार्टनरचा डेथ झालेला आहे आणि त्याचा रेशो किती आहे, तो किती नंबरला आहे ते बघायचं. मग विरेंद्र शेअर इन गुडविल कॅल्क्युलेट. Firm's goodwill is 1 lakh. Then calculate Virendra's share. Okay, Arbaz, correct answer. 50,000 is the Virendra's share in goodwill. आलं सगळ्यांचं 50,000. Okay, correct answer. Then calculate share in profit. Second working note number 2, Virendra's share in profit. गुडविल समजलं तुम्हाला कसं काढायचं ते. पहिल्यांदा ऍव्हरेज प्रॉफिट काढून घ्यायचा, त्यानंतर मग गुडविल काढायचा. गुडविलचा फॉर्म्युला सगळ्यांना यायला पाहिजे. ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. म्हणजे फर्मची गुडविल आली, त्याच्यामध्ये त्याचा शेअर किती आहे, तर फर्मची गुडविल इंटू ही शेअर म्हणजे त्याचा रेशो 3/6. म्हणजेच किती झालं, वीरेंद्र शेअर गुडविल किती आलं, 50,000. देन कॅल्क्युलेट Virendra share in future profits. This is partner share in profit. Working note number 2. कसं काढणार, ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला माहितच आहे, बरोबर ना. ऍव्हरेज प्रॉफिटची अमाऊंट आपल्याला माहितच आहे, 50,000 आहे, बरोबर ना. वरती आपण काढलेलं आहे गुडविलच्या वेळेला. ऍव्हरेज प्रॉफिट इज 50,000 इंटू त्याचा शेअर किती आहे, 3/6, बरोबर ना. 3:2:1 म्हणजे 3/6 इंटू किती मंथ्स, किती महिने तो त्या फॉर्म मध्ये आहे, तर 5 मंथ्स, बरोबर ना. इंटू 5/12. कॅल्क्युलेशन करा. शेअर इन प्रॉफिट्स वर्किंग नोट नंबर 2. या 2 वर्किंग नोट तुम्हाला जमलं की तुम्हाला डेटचा प्रॉब्लेम जमला. मग शेअर इन प्रॉफिट 50,000 इंटू 3/6 त्याचं शेअर
into 5/12 is period in the form partnership form. Then calculate. अनब किती आला? ईशान, अरण ठाकूर, जयेश रेड्डीज. फक्त बसायचं नाही आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 50,000 इंटू 3/6. 3/6 काय आहे तर त्याचा शेअर, बरोबर ना. इंटू 5/12 हे काय आहे तर त्याचा कालावधी. 5 महिने तो त्या फॉर्म मध्ये होता म्हणून 5/12 12 महिन्यापैकी 5 महिने. कॅल्क्युलेशन करा. हा पॉइंट मध्ये येते आन्सर. आन्सर पॉइंट मध्ये येते आन्सर, बरोबर आहे. किती येते ते सांगायचं आहे. 10,416.66. 0.66 म्हणजे किती होणार तर 16 चे 17 होणार, बरोबर ना. आन्सर किती येणार मग? अरे येस विघ्नेश, अवंतिका, श्रावणी. 10,417 इज द करेक्ट आन्सर. लिहा तिथे सस्पेन्स अकाउंट 10,417. साला समजलं. 0.66 याचा अर्थ आपण काय करणार 16 चे 17 केलं. एक डिजिटने काय केलं आपण ते इन्क्रीज करणार. म्हणजेच किती 10,417. ओके. दिस इज द अमाउंट ऑफ सस्पेन्स अकाउंट, शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ डिसीज पार्टनर. आता बघूया. आता आपण आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे प्रिपेअर करायचं नाहीये, कारण का देर इज नो इन्क्रीज और डिक्रीज इन असेट्स अँड लॅबिलिटीज. असेट्स आणि लॅबिलिटी मध्ये कोणत्याही प्रकारची इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेली नाही आणि त्यामुळे आपल्याला इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं नाही. मग आता आपण काय करूया, वीरेंद्रस कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे. पहिली एंट्री काय येणार, वीरेंद्रस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटलची अमाऊंट किती आहे बघा वीरेंद्रची 90,000. लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिट साईडला 90,000. देन बाय जनरल रिझर्व. जनरल रिझर्व किती आहे बघा 30,000. डिस्ट्रीब्यूट करा 30,000. जनरल रिझर्व, द अमाउंट ऑफ जनरल रिझर्व इज 30,000. डिस्ट्रीब्यूट दिस अमाउंट इन 3:2:1. आपल्याला फक्त वीरेंद्रचा शेअर काढायचा आहे, त्याचंच फक्त काढलं तरी चालेल. करा कॅल्क्युलेशन करा. ओके 15,000 इज करेक्ट आन्सर. कळले तुम्हाला शेअर कसं काढायचंय ते. 15,000 इज करेक्ट आन्सर. मग काय लिहिणार आपण वीरेंद्रस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व फंड. प्रॉब्लेम मध्ये रिझर्व फंड म्हटलेला आहे म्हणून आपण पण लिहिताना रिझर्व फंडच लिहायचं आहे, जनरल रिझर्व लिहायचं नाही. बाय रिझर्व फंड किती आलं 15,000. ओके. देन बाय गुडविल. गुडविल किती आपण कॅल्क्युलेट केलेला आहे वीरेंद्र शेअर 50,000 50,000. लिहा बाय गुडविल 50,000. देन बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट किती आला आता आपला 10,417. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 10,417. आणि बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण लिहितो तिथे, बरोबर ना. पण रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे ओपनच केलेलं नाहीये, त्यामुळे तिथे प्रॉफिट किंवा लॉस तो आलेला नाहीये. त्यामुळे तिथे नाही लिहिलं तरी चालेल किंवा डॅश लिहिलं तरी पण चालेल. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि तिथे डॅश लिहा. आणि आता डेबिट साईडला काय येणार वीरेंद्रस कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स बघा किती आहे 3,000 इंटू 5 म्हणजेच किती 15,000. लास्ट ऍडजस्टमेंट नंबर 5. ड्रॉइंग्स किती आली 15,000. डेबिट साईडला लिहा टू ड्रॉइंग्स 15,000. ठीक आहे. मग आता आपल्या वीरेंद्रस कॅपिटल अकाउंटच्या सगळ्या पोस्टिंग इथे झालेल्या आहेत. कोणत्या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला काही शंका आहे का? काही त्याच्यामध्ये कठीण नाहीये.
मग आता आपण काय करणार आहोत, वीरेंद्रस कॅपिटल अकाउंट काय करणार आहे, टॅली करून घ्या. वीरेंद्रस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटची तुम्हाला टोटल सांगते. ओके, क्रेडिट साईडची टोटल बघा, 90,000, 15,000, 50,000, देन 10,417. क्रेडिटला एवढेच अमाऊंट आहेत. डेबिटला काय लिहिलं आपण आता, टू ड्रॉइंग्स 15,000, 15,000 रुपये डेबिटला आहेत. मग फाइंड आउट वीरेंद्रस एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. सगळ्यांनी फाइंड आउट करायचं आहे. वीरेंद्रस एक्झिक्युटर्स लोन अकाउंट, अमाऊंट ऑफ वीरेंद्रस एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. डेबिट साइडला 2 वीरेंद्रस एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. ओके, अवंतिका, श्रावणी 1,50,417. बघा करून सगळ्यांनी. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट आपल्याला त्याने स्पेसिफिक विचारलेलं आहे या प्रॉब्लेम मध्ये की तुम्हाला वीरेंद्रस एक्झिक्युटर्स लोन अकाउंट किती येते ते कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर ना. 1,50,417 इज द करेक्ट आन्सर. ओके, मग बघा आता आपल्याला आन्सर दिले का बघा तेवढं प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेमच्या शेवटी आपल्याला आन्सर दिलेला आहे. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 1,50,417. आले का आन्सर आपलं करेक्ट. ठीक आहे, समजलं सगळ्यांना प्रॉब्लेम हा. सगळ्यांना प्रॉब्लेम समजलाय का. ओके, इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण का नाही ओपन केलं, तर त्यांनी आपल्याला लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये क्लिअरली सांगितलं होतं की देर इज नो इन्क्रीज ऑर डिक्रीज इन असेट्स अँड लायबिलिटीज. असेट्स आणि लायबिलिटी मध्ये काही प्रकारचं इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेलं नाही आणि त्यामुळे आपण काय केलं, त्यामुळे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे ओपनच केलेलं नाहीये. ठीक आहे, सगळ्यांना समजला प्रॉब्लेम. इतका सोपा प्रॉब्लेम काही तुम्हाला बोर्डला कोणी विचारणार नाही, तरी पण बघून ठेवायचं आहे हा. ठीक आहे, आता आपला एकच प्रॉब्लेम शिल्लक राहिलेला आहे, प्रॉब्लेम नंबर 5. तर तो प्रॉब्लेम नंबर 5 आहे तो मी तुमचा उद्या घेणार आहे आणि त्यानंतर उद्या हा तुमचा प्रॉब्लेम मी कंप्लीट करेन आणि त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक चालू होईल. ठीक आहे, तर कोणाला काही डेथ मध्ये क्वेरी असेल तर मला विचारायचं आहे. डेथ मधल्या क्वेरी तशाच फॉलो करायच्या नाहीये, तर काय असतील क्वेरी तर मला विचारा. त्यानंतर मी उद्या तुमचा लास्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 5, तर तो घेणार आहे.